चेक बाउन्स प्रकरणात खालच्या कोर्टाने मोहम्मद हुसेन कासिम अली दपेदार यांना सुनावलेली शिक्षा अपिलामध्ये ती रद्द करून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली। यामध्ये आरोपी मोहम्मद हुसेन दपेदार यांनी फिर्यादीकडून रक्कम ₹1,40,000 हात उसने घेतलेली होती व त्यापोटी त्यांनी त्याच्या परतफेडीपोटी ₹1,40,000चा सोलापूर जनता सहकारी बँकेचा धनादेश दिलेला होता। तो धनादेश न म्हटल्यामुळे फिर्यादीने आरोपीविरुद्ध सोलापूर न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टनुसार फिर्याद दाखल केलेली होती। या फिर्यादीची सुनावणी होऊन आरोपीस 3 महिने कारावास व रक्कम ₹1,40,000चा नुकसान भरपाई देण्याचा आदेश झालेला होता। त्याच्याविरोधात आम्ही जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले। सदर अपिलाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश SP पुणेसाहेब यांच्या न्यायालयात झाली। यावेळी आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून खालच्या कोर्टाने आरोपीची शिक्षा दिलेली होती ती रद्द करून आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे। या खटल्यामध्ये आरोपीच्या वतीने मी स्वतः जयप्रकाश भंडारे, ॲडव्होकेट निलेश भंडारे यांनी काम पाहिले। सदर प्रकरणामध्ये टाईम बार्ड डेप्ट होतं आणि ते कायद्यानुसार त्याची वसुली करता येणार नाही या संदर्भाचा आम्ही युक्तिवाद केला व त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालयाची निवाड सादर केली। तो युक्तिवाद आमचा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे।